नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भूमी अभिलेख विभागाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि याच्यानुसार यांचा एक नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे. लक्षात घ्या, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाहिरात येणार असेल तर सगळ्यात आधी त्या डिपार्टमेंटचा आकृतीबंध मंजूर असावा लागतो. पुढची स्टेप असते बिंदू नामावली तयार करावी लागते आणि त्याच्यानंतर रिक्त पदांची माहिती ही वित्त विभागाकडे पाठवून जाहिरातीसाठी जे आहे तर ती मान्यता घ्यावी लागते. म्हणून आकृतीबंध मंजूर असणं गरजेचं आहे. या आकृतीबंधात आपल्याला मेन जे आहे तर ते भूकर मापकची किती पद आहेत ते कळणार आहे. तर काही तलाठींची पण पद आहेत, काही तहसीलदारची पण पद आहेत आणि काही उपजिल्हाधिकाऱ्यांची पण पद आहेत. या सर्व पदांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लक्षात घ्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्याचा अभ्यास सुरू करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्टेट बोर्ड. आणि हेच स्टेट बोर्ड तुमचे फाउंडेशन व्यवस्थित क्लिअर व्हावं याच्यासाठी मित्रांनो आपण इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 99 रुपयात 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्डची बॅच रेकॉर्डेड स्वरूपात एकदम रिव्हिजन क्रक स्वरूपात तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले. आजच ऍप डाउनलोड करून या बॅचला तुम्ही एनरोल केलं पाहिजे. चला तर जाऊया. बघा, महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत म्हणजे आजच आलेला 11 तारीख आजची. ओके, आजची जे म्हणजे बघा आजच आलेला आहे हा 11/3/2026 चा महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला हा जी आर जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. जी आर मध्ये काय दिलेले हे मी बाकीचं वाचत नाही, फक्त एवढंच सांगतो की याच्यामध्ये त्यांनी 9,689 एवढी पद होती. लक्षात घ्या, पहिल्या बैठकीत म्हणजे 9/1/2026 रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी एवढं करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये पुन्हा आता 994 पदांची वाढ करण्यात आलेली आणि आता 10,683, लक्षात घ्या 10,683 एवढी पदं या डिपार्टमेंटमध्ये असणार आहे. आकृतीबंध काय सांगतो, स्ट्रेंथ सांगतो त्या डिपार्टमेंटची की त्या डिपार्टमेंटमध्ये किती लोक काम करू शकतात. तर त्या डिपार्टमेंटमध्ये 10,683 लोक जे आहेत तर ते काम करू शकतात. तेवढी मंजुरी जी आहे तर ती वित्त विभागा वगैरे त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मग आता इथं वेगवेगळे पद असणार आहे. इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदं म्हणजे काय मित्रांनो, ही म्हणजे कंत्राटी पदं. या कॉलम मध्ये दिलेली पदं म्हणजे कोणती, कॉन्ट्रॅक्टची पदं. या कॉलम मध्ये पदं कोणती म्हणजे सरकारी नोकर म्हणजे सरकारी डायरेक्ट नोकरी, तुम्ही परमनंट सरकारी नोकरी. या कॉलम मध्ये जर एखादं पद असेल त्याची संख्या असेल समजून घ्या ते कंत्राटी स्वरूपाचं पद आहे. ओके, भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे काय की आय एस व्यक्ती पाहिजे. इथं इथं आय एस व्यक्ती पाहिजे म्हणजे याची परीक्षा होणार नाही, याची परीक्षा युपीएससी वगैरे घेईल. ओके, बाकी ही काही पद आहेत जी काही याच्याने भरली जातात, प्रमोशनने भरली जातात. आता याच्यातलं पहिले जे पद आहे ते भरलं जाईल तर ते म्हणजे कोणतं, आपल्या राज्यसेवेद्वारे उपजिल्हाधिकारीची पदं S20 याची 3 पदं या डिपार्टमेंटला मंजूर आहेत. किती मित्रांनो, 3 पदं या डिपार्टमेंटला मंजूर आहेत. आता समजा तिन्हींचे तिन्ही पदं आता जर भरली गेली असतील तर रिक्त जागा किती झाल्या, 0 झाल्या. समजा 2 भरली गेली असतील तर रिक्त जागा किती झाली, 1 झाली. मग इथं आपल्याला फक्त मंजूर पदसंख्या कळते, रिक्त पदसंख्या अजून कळणार नाही. रिक्त पदसंख्या आकृती बंधामध्ये नसते. रिक्त पदसंख्येसाठी आपल्याला आरटीआय किंवा अन्य डिपार्टमेंटची माहिती आली तेव्हाच आपल्याला रिक्त जागा कळतात. पुढचं आहे तहसीलदार. तहसीलदार 19 आहे. 2 पदं मंजूर केलेली त्या डिपार्टमेंटने. किती, 2 पदं मंजूर केलेली आहेत. पुन्हा हे पण पद जास्त आहेत बघा, उप अधीक्षक भूमी अभिलेख S15 आहे. 515 पदं या डिपार्टमेंटमध्ये मंजूर केलेले आहेत. पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 S15 आहे. हा दुय्यम निबंधक नाही आहे म्हणजे SR पद नाही आहे. SRच्या थोडं वरचं पद आहे. एकच पद मंजूर केलेली इथं. ठीक आहे. नायब तहसीलदार पद आहे, 4 पद आहेत. बघा, शिरस्तेदार हे जबरदस्त पद मंजूर केले शिरस्तेदारची. बघा S13 आहे, 1007 पद. किती, 1007 पद. त्याच्यानंतर परिरक्षण भूमापक S8 आहे, 2568 एवढी पद आहेत. पुढचं भूकरमापक याची परीक्षा पण नुकतीच झाली होती, भूमी अभिलेख विभागाची भूकरमापकाची. S6 आहे, 19,900 63,200 याची किती पद मंजूर केलेत, 4,369. लक्षात घ्या, 4,369 खूप मोठे पद इथं मंजूर केलेले आहेत. आता याची ऑलरेडी एक्झाम झालेली तरी पण या डिपार्टमेंटमध्ये प्रचंड ही पद रिक्त आहे आणि या डिपार्टमेंटचा सगळ्यात मोठा बॅकबोन म्हणू शकतात तर ते हे पद आहे मित्रांनो. लक्षात घ्या, वरिष्ठ लेखापाल वगैरे हे काही पद भरले जात नाही, डायरेक्टली प्रमोशन. बघा, तलाठी दिलेले यांना S8 25,500 21,100 6 पद मंजूर आहेत. महसूल सहाय्यक म्हणजे लिपिकला ज्या डिपार्टमेंटमध्ये महसूल सहाय्यक म्हणतात हे पद डायरेक्टली एमपीएससी मार्फत भरलं जातं. इथं एमपीएससी मार्फत. तलाठी कोण आहे अजून माहिती नाही आपल्याला. ओके, 4 पद या डिपार्टमेंटला मंजूर केलेले आहेत. लक्षात घ्या, शिपाईची
690 पदं ही नियमित आहे आणि 959 ही पदं काय आहेत कंट्रॅक्ट आहेत. ऍक्च्युली शिपाईची सर्व पदं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेली आहेत. म्हणजे एक थर्ड पार्टीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, ते या डिपार्टमेंटला शिपाई लोक पुरवतात. ओके. आणि इथं सांगितले पण आहे की शिपाई या पदाला मृत सवर्ग घोषित करण्यात आले. मृत सवर्ग म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये समजा जर सध्या कार्यरत 100 लोक कार्यरत असतील, त्यांचं ज्यावेळी प्रमोशन होईल किंवा जे लोक जॉब सोडतील किंवा काही दुःखद कारणास्तव त्यांचं निधन झालं, तर ती जागा भरण्यात येणार नाही. ती जागा मृत घोषित करण्यात येईल आणि त्याच्या जागी कॉन्ट्रॅक्टचा माणूस तिथं जो आहे तर तो भरण्यात येईल. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं असतं. तर हे सगळ्या काही गोष्टी या आकृतीबंधामध्ये दिलेल्या होत्या. या आकृतीबंधामध्ये सगळ्यात जास्त जागा आपल्याला कशाला पाहायला मिळतात? भूकर मापकला पाहायला मिळतात. बाकी तहसीलदार असेल, तलाठी असेल, उपजिल्हाधिकारी असेल, हे एकदम म्हणजे सिंगल डिजिटचे नंबर आहेत. मेन कोणतं पद आहे याच्यातलं? भूकर मापक, ज्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना एक चांगली संधी असते. नुकताच त्याचा पेपर झालेला आहे, निवड यादी लागलेली आहे. आता त्या उमेदवारांची जॉईनिंग होईल, ट्रेनिंग होईल, तर ते डिपार्टमेंटमध्ये जातील. आणि याचे बरेच उमेदवार जे आहेत तर ते लवकर सोडून देतात, कारण की ते JEC ला होऊन जातात आणि याची सॅलरी जी आहे तर ती कमी S6 आहे. S8 झाली तर आणखी मुलं जॉईन करतीलच त्याला. ठीक आहे. बाकी ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी आपली स्टेट बोर्ड बॅच अवेलेबल आहे. 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्ड आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे तर ते फॉलो करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.